दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सकाळी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या 6वी शिकणाऱ्या एका निष्पाप विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला करण्यात आलाय. सायकलवरून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने या मुलीला अडवलं आणि क्षणात तिच्यावर ॲसिड फेकून त्याने तेथून पळ काढला. ही संपूर्ण घटना सकाळी सुमारे 11 ते 11:30 वाजेच्या सुमारास घडली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमी मुलीला वडगाव पान येथील जंबूकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर तिला लोणी येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात मुलीच्या चेहऱ्याच्या उजव्या डोळ्याजवळ सुमारे 7% भाजल्याची नोंद करण्यात आली आहे. सुदैवाने मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी जखमी मुलीची प्राथमिक चौकशी केली असून या संदर्भातील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. तसेच मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्या ठिकाणीही पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वतः संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंके यांच्याशी संपर्क साधत आरोपीचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे एका 6वी शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला झालेला आहे. यामध्ये ही विद्यार्थिनी सकाळी शाळेतून घरी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला अडवून तिच्यावर ॲसिड हल्ला केलेला आहे. यामध्ये नागरिकांनी तातडीने संबंधित मुलीला जंबूकर हॉस्पिटल वडगाव पान येथे प्रथम उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये या मुलीला ॲडमिट करण्यात आले. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असून तिने दिलेल्या जबाबानुसार आणि प्रत्यक्षदर्शी काही व्यक्ती होत्या त्यांच्या सांगण्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यामध्ये CCTV कॅमेऱ्याचे फुटेज असतील, त्याचबरोबर शाळेतील काही CCTV फुटेजचे कॅमेरे आहेत. एकत्रित त्याची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलेले आहे. यामध्ये आरोपीचा लवकरच तपास करावा यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये तपास अधिकारी प्रवीणजी साळुंके हे व त्यांची संपूर्ण टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेले आहेत. यामध्ये तातडीने कारवाई करावी अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान या अमानुष घटनेमुळे संगमनेर परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. रोशन गव्हाणे, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.